पाकिस्तान सोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू। भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी उद्या राज्यभरात हर घर से सिंदूर हे अभियान राबवणार। सिंदूरच्या पुड्या डब्यात टाकून पंतप्रधान मोदींना पाठवणार। भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवणार। ऑपरेशन सिंदूरवेळी ठाकरे लंडनला जाऊन बसले होते। ठाकरे सेनेच्या हर घर सिंदूर या मोहिमेवरून नितेश राणे यांचा हल्लाबोल। आदित्य ठाकरे बुरखा घालून मॅच बघतील, राणेंचा टोला। भारत पाकिस्तान मॅचबाबत केंद्र सरकार गप्प का? खरी भाजप अस्तित्वात असते तर बीसीसीआयला धारेवर धरलं असतं, आदित्य ठाकरे यांचा निशाणा। प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र। प्रकाश महाजन यांच्याकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। संभाजीनगरमध्ये राज ठाकरे यांना मोठा धक्का। अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली। गंगेला बोल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांच्याकडून राज ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त। शिंदेंकडे गेलेले मुंबईमधील 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतण्याच्या तयारीत। सूत्रांची माहिती, काहींनी संपर्क साधलाय, मात्र पक्ष जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत काही बोलता येणार नाही। सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला 2 आरक्षण, एससीबीसीमधून 10% वेगळं आरक्षण की ओबीसीमध्ये समावेश, सरकारने निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार। जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही, तर मराठ्यांना 3 आरक्षण आहे असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका। हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगेंची ही मागणी। तुम्ही ईडब्ल्यूएस मराठा कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा पुनरुच्चार। कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रात राहायचंय का? भुजबळांना नेपाळला सोडा या जरांगेंच्या टीकेला वडेट्टीवारांचं उत्तर। भुजबळांची इतकी बाजू घेताय, मात्र भुजबळ तुम्हाला ओबीसींचा नेता होऊ देत नाही, तुमच्या बैठकीला येत नाही, जरांगेंचा वडेट्टीवारांवर निशाणा। नागपूरमध्ये 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा। यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत निघणार मोर्चा। सरकारच्या जीआरने ओबीसींना धक्का लावण्याचं काम केलं, वडेट्टीवारांचा आरोप। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्या कुटुंबियांना आता 25 लाखांची मदत करा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी देण्याचीही केली मागणी। 64 वर्षात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मग देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापुरात अज्ञाताकडून बॅनरबाजी। मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांचे बॅनरवर फोटो छापत हा सवाल।